हाय, नमस्कार. मी क्षितिजा आणि स्वागत आहे आपलं कला क्षितिजमध्ये. आपल्या महाराष्ट्राला पंढरीच्या वारीचे वेळ लागले आणि म्हणूनच मी सुद्धा आली आहे पंढरीमध्ये. पण ही पंढरी आहे मुंबईमध्ये. खरंच इथे मी एका अशा उमद्या तरुणाला भेटायला आले ज्याने आपलं कमर्शियल आर्टचं करिअर बाजूला ठेवून भरतनाट्यमसारखा नृत्यप्रकार शिकण्याचा विचार केला. ह्या स्त्रीप्रधान नृत्यशैलीमध्ये स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवत त्याने कित्येक अभिनव प्रयोग सुद्धा केले, ज्याची खूप चर्चा आणि कौतुक होतं. कोण आहे बरं हा? हे आहेत श्री अक्षय आयरे आणि त्यांच्याशी गप्पा करायला मी आले आहे पंढरीमध्ये. चला तर मग त्यांच्या या नृत्य पंढरीची वारी करूया त्यांच्यासोबतच. चला अक्षयजींबरोबर गप्पा करूया. काय येत आहे ना? चला. तळंगुतक दिकुरेंडां कालं तैकत्तै ही दैकत्तै तैकत्तै ही दैकत्तै तैकत्तै ही दैकत्तै तैकत्तै ही दैकत्तै तैकत्तै ही दैकत्तै. पंढरीमध्ये गुरु शिष्यांचा हा सुंदर नृत्य रियाज पाहायला मिळाला. भरतनाट्यम नृत्य, नाट्य, अभिनय या सगळ्यांच्या सुरेख मिलापातून भरतनाट्यम पासूनचा रामराज्यापर्यंतचा हा सुंदर प्रवास अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भरतनाट्यम सारख्या अक्षय आणि अभिजात कलेला आपल्या सगळ्यांसमोर अभिनव स्वरूपात घेऊन येणारे अक्षय आयरे यांच्याशी आज आपण गप्पा करणार आहोत. तर त्यांच्यावरती स्वागत करूया. नमस्कार अक्षयजी. खूप खूप धन्यवाद श्रीराम. नमस्कार. मला पहिला प्रश्नच हा आहे अक्षयजी की जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या एका नामांकित कॉलेजमधनं कमर्शियल आर्टचं शिक्षण करत असताना भरतनाट्यम शिकावं हा विचार मनात कुठून आला? शालेय जीवनामध्ये असतानाच निश्चय केला होता की चित्रकलेशी निगडीत असलेल्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचंय. आणि 11वी-12वी विज्ञान शाखेतनं उत्तीर्ण झाल्यानंतर सद्गुरु कृपेने आशिया खंडातील एक सर्वोत्कृष्ट कला महाविद्यालय सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मुंबई इथे प्रवेश मिळाला. आणि कॉलेजची वेळ जरी सकाळी 9 ते 3 असली तरी सुद्धा वर्गात बसून एका बेंचवर बसून चित्र काढणं हे आपल्या त्या शिक्षकांना अभिप्रेत नव्हतं. तर सहज मनात विचार आला की आपण एखादा नृत्य प्रकार शिकावा. पण भरतनाट्यमच शिकावं का? तर तेव्हा काही तसं ठरवलं नव्हतं. आणि छंद म्हणून आपल्याला शिकायचं तेव्हा आपण नेहमी आसपास असणाऱ्या इन्स्टिट्यूट्स किंवा संस्था आपण शोधत असतो. त्यायोगे दहिसरमध्ये एक संस्था होती जी नृत्याचं ज्ञान देत होती. गुरु श्री दिगंबर शिंदे त्या नृत्यशाळेत शिकवायचे आणि भरतनाट्यम, थोडंसं फोक डान्स, महाराष्ट्राचा फोक डान्सेस आणि बॉलिवूड हे सगळं तिथे शिकवलं जायचं. आणि तेव्हा तिथे वर्गात प्रवेश घेतल्यानंतर मला असं जाणवलं की इतर कला प्रकारांपेक्षा भरतनाट्यम नृत्याची जी जॉमेट्री आहे जी मला जे मध्ये सुद्धा शिकायला मिळत होती, म्हणजे जे डिझाईन प्रिन्सिपल्स आहेत, रिपिटेशन, कलर स्कीम्स, जॉमेट्री, हे सगळं शास्त्रीय नृत्याच्या अडवूज म्हणजे ज्या बेसिक स्टेप्स ऑफ भरतनाट्यम ज्याला म्हणतो त्या तिथे मला शिकायला मिळाल्या. आणि मग परफॉर्म करणं सुद्धा मला तेवढं आवडायला लागलं. आणि तेव्हा मग ठरवलं की भरतनाट्यम क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पुढे प्रगत ज्ञान घ्यावं. करिअर करावं की नाही तेव्हा हा विचार नव्हता. गुगलवरती जेव्हा मी सर्च केला तेव्हा मला माझ्या गुरूंची वेबसाईट मिळाली. गुरु श्रीमती तेजस्विनी लेले, ज्या विलेपार्लेला तंजावर नृत्यशाला त्यांची संस्था आहे. ताईंना पहिला कॉल केला आणि एक मुलगा अशा फिमेल डॉमिनेटेड क्षेत्रामध्ये येऊ पाहतोय, तर ताईंनी मला फोनवरती ऍडमिशन दिली नाही. त्या म्हणाल्या की तू आधी मला भेटायला ये. आणि मग एक दिवस ठरला आणि त्या दिवशी त्यांनी माझा 1 तास इंटरव्ह्यू घेतला की मला काय शिकायचं नृत्य, माझा हेतू काय आहे नृत्य शिकण्यामागचा, तो त्यांनी जाणून घेतला. आणि जेव्हा त्यांना खात्री पटली की केवळ बॉलिवूडमध्ये बेस करण्यासाठी किंवा एक काय म्हणतो मुभा आहे, वेळ आहे म्हणून काहीतरी वेगळं शिकावं म्हणून नाही, तर खरोखरच शिक्षण घेऊन त्यामध्ये पुढे काहीतरी करायची इच्छा आहे असं त्यांना जेव्हा जाणवलं तेव्हा त्यांनी मला होकार दिला. आणि तेव्हापासून माझं त्यांच्याकडे पर्सनल ट्रेनिंग चालू झालं. मग एक पुरुष नर्तक म्हणून तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीत त्यांनी ट्रेनिंग दिलं का? कारण हा पूर्ण 8 वर्षाचा सिलेबस तुम्ही अवघ्या 4 वर्षांमध्ये पूर्ण केला, ज्यामध्ये अर्थातच तुमच्या गुरूंचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. मग त्यांनी असं काय वेगळ्या प्रकारे तुम्हाला शिकवलं त्याविषयी सांगा. मुळात ज्या रचना शिकवण्यासाठी निवडल्या त्या पुरुषप्रधान रचना होत्या. कारण भरतनाट्यममध्ये फिमेल जास्त परफॉर्मर्स असल्यामुळे नायिका प्रधान नृत्य जास्त असतात.
जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विराण्या आहेत, तसं भरतनाट्यामध्ये वर्णम प्रकार आहे, तो संपूर्ण नायिका प्रधान असतो. आणि अधिक नृत्यांगना ह्या म्हणजे फिमेल्स असल्यामुळे अनेक वर्षानुवर्ष ह्या रचना नायिका प्रधानच आहेत. पण तरी सुद्धा अशा अनेक नायक प्रधान रचना सुद्धा आहेत ज्या ताईंनी निवडल्या आणि त्यानुसार माझं ट्रेनिंग खास तुम्हाला शिकवलं. पण मग तुम्हाला पर्सनलाइज त्या ट्रेनिंग द्यायच्या त्यासाठी? हो, म्हणजे अंगशुद्ध म्हणा की सौष्ठव कसं असलं पाहिजे, पुरुषांनी कसं उभं राहायचंय, म्हणजे तिथपासून सुरुवात. की जनरली भरतनाट्यमध्ये आपण असे 2 अर्धचंद्र हस्त पाठी ठेवून उभे राहतो, पण तेच पुरुष नर्तक सादर करताना तो इथे ठेवून उभा राहील, ज्याने नर्तक फेमिनाईन नाही वाटला पाहिजे, पण ऍट द सेम टाइम जो नृत्यातला ग्रेस आहे तो मेंटेन राहायला पाहिजे. म्हणजे हा बॅलन्स साधणं गरजेचं आहे. किती छान. किती तास प्रॅक्टिस करायचा तुम्ही? सुरुवातीला वेळ पाहून प्रॅक्टिस कधी झालीच नाही. एकदा सुरुवात झाली की वेळ कसा जायचा कळायचं नाही. तेव्हा म्हणजे ते एक म्हणतात ना झपाटले पण असायचं, तेव्हा वेळ असायचा. आणि फिजिकल प्रॅक्टिस तर वेगळी गोष्ट. मात्र सकाळी उठल्यापासून पहिला चहाचा कप घेतल्यापासून कानामध्ये भरतनाट्यमशी संलग्न असणारी सगळी गीतं ही हेडफोन्समध्ये चालू असायची. प्रवासामध्ये म्हणा, नृत्याशी या ना त्या प्रकारे संपर्कात राहणं ही इथून सुरुवात होती. 2 ते 3 तास प्रॅक्टिस म्हणजे डेडिकेटेड प्रॅक्टिस असायची. त्याशिवाय मग जसा कसा वेळ मिळेल तसा, अगदी या खोलीतनं त्या खोलीत जाताना सुद्धा नृत्याचा विचार करत, त्या मुवमेंटचा विचार करत अगदी पूर्णपणे त्या नृत्यामध्ये तुम्ही झोकून दिलं होतं. म्हणजे कुठलाही कलाकार अशा पद्धतीत स्वतःला त्या कलेमध्ये झोकून देतो ना, त्याचा आनंदच काही वेगळा असतो. पण अक्षयजी तुम्ही इथेच थांबला नाही आहात. म्हणजे कीर्तन आणि नृत्य ह्या 2 वेगळ्या कलांचा अतिशय छान असा समन्वय तुम्ही साधलाय आणि त्याला नाव सुद्धा अगदी गोड दिलंय, ते म्हणजे नृत्य संकीर्तन. तर आधी आपण आपल्या प्रेक्षकांना याची एक झलक दाखवूया. अजिदेवकी नेमिला वरदिला वसुदेवके. बहन की बारात का रथ भाई चलाता है, ऐसी पुरातन प्रथा हुआ करती थी. कंस ने स्वयं घोड़ों का लगाम अपने हाथ में लिया था और अपने बहन और जीजा को ससुराल छोड़ने जा रहा था. सुहागा सब लोग खुश थे और नगर के बीचों बीच बारात आ पहुंची और आकाशवाणी हुई. अक्षयजी खरंच खूपच सुंदर. म्हणजे एकीकडे कीर्तन आहे ज्यातून आपण समाज प्रबोधन करतो आणि दुसरीकडे भरतनाट्यम सारखा इतका छान ग्रेसफुल डान्स आहे. या दोघांच्या समन्वयातून हे जे काही साकार होतंय ते अक्षरशः प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. पण मग हा थॉट तुमच्या मनात पहिल्यांदा कुठं होता ना की ह्या दोघांचा असा समन्वय साधता येऊ शकतो? नृत्य शिक्षण सुरू असताना एकदा दादरच्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये मी गेलो होतो आणि त्या गल्लीतनं जाताना मला एक मोठी पाटी दिसली, श्री हेमाडपंत कीर्तन विद्यालय. आणि त्याच दरम्यान माझे प्रेमळ सद्गुरू डॉक्टर अनिरुद्ध सिंह जोशी यांच्या श्री साई सच्चरितावरील पंचशील परीक्षांचा अभ्यास तेव्हा सुरू होता. साई चरित्राचं ग्रंथाचं वाचन होत होतं त्यावेळी. आणि तेव्हा तिकडे लिंक लागली कीर्तन विद्यालयामध्ये इथे नेमकं काय शिकवलं जातं. कारण लहानपणापासून घरात आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे भक्ती मार्गाची आवड होती. आणि तेव्हा साईचरित्राचं पठण चालू होतं. तेव्हा मी गुगलवरती पुन्हा त्या विद्यालयाचं नाव सर्च केलं तर त्यांच्या वेबसाईटवरती कीर्तनाचा दूरस्थ अभ्यासक्रम करस्पॉन्डन्स कोर्स सापडला. हरिभक्ती पारायण सौ उमाताई तेंडोलकर माझ्या कीर्तनाचार्या त्यांच्याशी फोनवर संपर्क झाला आणि त्यांना विचारलं की काय पात्रता आवश्यक असते, कारण कीर्तनातला काहीही मला अनुभव नाही आधी. ते म्हणाले भक्ती मार्गाची आवड हवी, पाठांतर असायला हवं, थोडं तालासुराचं ज्ञान असायला हवं, वक्तृत्व कलेची आवड असायला हवी. आणि मग तिथे कीर्तनाचा प्रवास चालू झाला. पण कीर्तन शिकता शिकता हे जाणवलं की क्रू धातूपासून कीर्तन शब्द आलेला आहे ज्याचा अर्थ आहे पसरविणे. तर आणि हे जे हा जो विशेष गुण आहे की कीर्ती पसरवायची आहे तेच आपण शास्त्रीय नृत्यातनं सुद्धा करतो. देवी देवतांच्या कथांभोवतीच शास्त्रीय नृत्य बांधलं जातं. आणखीन एक साधर्म्य म्हणजे आद्य कीर्तनकार जसं तुम्ही म्हणाला देवर्षी नारद मुनींची ती गादी आहे. आणि नृत्य शास्त्रामध्ये आदिगुरु ज्यांनी नाट्यशास्त्र ग्रंथ लिहिला ते नाट्यशास्त्राचे प्रणेते भरत मुनी आहेत. तर या दोन्ही मुनी परंपरा आहेत. कीर्तन शब्द उलटा केला असता नर्त की शब्द बनतो. आणि शास्त्रीय नृत्य हे सात्विक नृत्य आहे जशी आपली कीर्तन परंपरा महाराष्ट्राची आहे. तर दक्षिण भारताची ही भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य शैली आणि आपली महाराष्ट्राची नारदीय कीर्तन परंपरा याचा संगम साधून जे कीर्तनातलं आख्यान आहे, गोष्ट आहे, कीर्तनकार उभे राहून ते नवरस आपल्या चेहऱ्यावरून आपल्या आवाजातनं ते मांडतात, ते सुद्धा तितकंच प्रभावी होतं. याला आणखीन प्रभावी करण्यासाठी जर अभिनय कौशल्याचा वापर करून आपण ते आख्यान
गोष्टी रूपात सादर केलं ती पात्र मंचावर येऊन तर ते अधिक रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल. आपण राम रावणाचं युद्ध डोळ्यासमोर आणूया. तर रामाचा जेव्हा मंचावरती प्रवेश होणार, अजानुबाहू राम, विस्तीर्ण वक्ष त्याच्या कपाळावरती नाम, जटा शांती, आणि तेच रावण जेव्हा आपण अधमनायकाचं चित्र आणतो, दशानन आहे, तो शक्तिशाली आहे, तो लंकेचा राजा आहे, त्याच्यामुळे सोन्यानं मढलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर दिसतात तेव्हा त्या कवीला जे अभिप्रेत आहे त्याच्या काव्यामध्ये ते तिथे दिसायला लागतात. तर हे आधी चित्र अर्थातच डोक्यात तयार होतं. मग त्यानुसार मग रंगसंगती म्हणा, कपड्यांचं सिलेक्शन, मग ते तसं शिंप्याकडनं टेलरकडनं करवून घेणं. इथे हेच मला सांगावंसं वाटतं की फायनल परफॉर्मन्स म्हणजे अंतिम सादरीकरणापेक्षाही ही जी प्रोसेस आहे ही जास्त आनंददायक असते. अक्षयजी, आताच तुम्ही रामरावणाचा उल्लेख केला. तुमची आणखी एक अशीच कलाकृती आहे ज्यामध्ये तुम्ही अतिशय सुंदर स्वरूपामध्ये रामराज्याची भूमिका किंवा रामराज्य लोकांसमोर उभं केलेलं आहे. तर रामराज्य नृत्य नाटिका याविषयी थोडीशी माहिती द्या. सुस्वागतम रामराज्यम नावाची एक नृत्य नाटिका 2021 मध्ये आपण प्रकाशित केली. आपल्या महाराष्ट्राचे लाडके आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव करण्यात येतो ते श्री गदी माडगुळकरजी यांचं गीत रामायण, यांनी लिहिलेलं गीत रामायण, जे बाबूजी अर्थात सुधीर फडकेजींनी गीतबद्ध केलेलं होतं, गायलं सुद्धा होतं, तो ह्या रामराज्य नाटिकेचा आत्मा आहे. 55 गीतांपैकी आपण 25 ठराविक गीतं निवडली. त्यातील काही चरण जे रामजन्मापासून रावणपदापर्यंत कथानक पुढे घेऊन जातील अशा चरणांचा आपण समावेश यात केला. आणि त्याशिवाय कीर्तनातले दागिने ज्याला आपण म्हणतो, आर्या, साकी, दिंडी यांची गुंफण त्यासोबत केली. म्हणजे निरूपण आणि मग त्याच्या पुढचा प्रसंग असं रामजन्मापासून रावणवधापर्यंत करून घेऊन जातो आपण. भाषा याची मराठी आहे, मात्र हिंदीत सुद्धा लवकरच हे प्रोडक्शन आपण करणार आहोत. साधारण 25 जणांचा समूह आहे. मी आणि माझे ज्येष्ठ शिष्य, माझे काही सहकारी कलाकार सुद्धा आहेत. संकल्पना अशी आहे की रामराज्य जे आपल्या भारतावरती आलं त्याच्यासाठी रामाला अनेकांचा सहयोग लाभलेला होता. म्हणजे अयोध्यातील नगरवासियांसोबतच वानरगणांचा सुद्धा त्यांना सहभाग लाभला होता. आणि भारतामध्ये रामराज्य येण्याआधी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये राम प्रतिष्ठित व्हायला हवे, अशा संकल्पनेतनं ह्या नाटिकेचा उगम झालेला होता. तो सुद्धा खूप सुंदर आहे. अक्षयजी, आम्हाला यातला सुद्धा एक थोडासा पाठ बघायला नक्की आवडेल. एक छोटीशी झलक याची आपण. रामराज्य म्हणजे एक असं राज्य, एक असं जीवन जिथे सृष्टीतील प्रत्येक घटक सुखी समाधानी आहे. राम जन्मला सखी, राम जन्मला. थुकले थोडे राम जानकी घाली वरमाला. स्वयंवर झाले सीतेचे. तो रूपाने रेखीव श्यामल भूमीवरती स्मर. तिला पळवून घेऊन यावे तुझसाठी सत्वर. गिरिराजांचे देह निखळुनी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. देव हो बघा रामलीला भुवरी. रावणवध घाला. नृत्य संकीर्तन झालं, पण इथे तुमचा नृत्याचा प्रवास काही संपला नाही. तुम्ही अजून नवनवीन असे अभिनव प्रयोग अजूनही करत आहात आणि अजूनही पुढे शिकत आहात. मग ह्या कलेमध्ये आणखी पारंगत होण्यासाठी तुम्ही पुढे काय शिकत आहात त्याविषयी सांगा. कुठलीही कला असू दे, आपल्याला सतत शिष्य म्हणून इव्हॉल्व्ह व्हावं लागतं, सतत शिष्य म्हणूनच काम करावं लागतं. तर भरतनाट्यमचं MA भरतनाट्यम पर्यंतचं शिक्षण माझ्या गुरु श्रीमती तेजस्विनी लेले यांकडे पूर्ण केल्यानंतर नाट्यशास्त्र ग्रंथामधल्या 4थ्या अध्यायामध्ये 108 शिवाचे नृत्य करणाच आहेत यांचा उल्लेख आहे. आणि ह्या 108 मूव्हमेंट्सवरती खूप मोठा लाईफ लॉंग रिसर्च दक्षिणेतल्या महान कलाकारा पद्मभूषण डॉक्टर पद्मा सुब्रमण्यम यांनी केला. दक्षिण भारतातील काही ठराविक मंदिरांमधल्या भिंतींवरती असलेली शिल्प आणि त्याचा नाट्यशास्त्रातल्या ह्या अध्यायातला जो संबंध आहे तो सेतू त्यांनी बांधला. आणि त्यायोगे भरत नृत्य नावाची एक नवीन शैली जन्माला आली. आणि ह्या डॉक्टर पद्मा सुब्रमण्यमजींच्या ज्येष्ठ शिष्या गुरु डॉक्टर जयश्री राजगोपालनजी, ज्या मुंबईत सायन येथे स्थित आहेत, त्या एकमेव शिक्षिका आहेत ज्या मुंबईमध्ये ह्या नृत्यशैलीचं ज्ञान देतात. हे करणं शिकण्यासाठी, प्रगत शिक्षणासाठी त्यांना संपर्क साध. जसे भरतनाट्यममध्ये अडवू आहेत तसे ह्या नृत्यशैलीमध्ये करणं ह्या बेसिक मुवमेंट्स होत्या. त्याच्यामध्ये नितंब अर्थात हिप्सचा ग्रेसफुल वापर केला जातो, जो भरतनाट्यम शैलीमध्ये फार कमी पाहायला मिळतो.
आणि ह्या नितंब वापरामुळे किंवा हिप्स मुवमेंटच्या वापरामुळे शरीराला एक त्रिभंग ग्रेस लय मिळते जी फार रेअर आहे. अक्षयजी, तुमचा हा जो नृत्याचा निर्णय होता त्यासाठी तुमच्या आई वडिलांचं, तुमच्या घरच्यांचं तुम्हाला खूप पाठिंबा मिळालेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण त्यांच्याशी सुद्धा या पुढच्या गप्पा करूया. तर त्यांना सुद्धा आपण या गप्पांमध्ये घेऊया. अक्षयजींचे आई वडील श्री रमेश आयरे आणि रीमा आयरे यांच्याशी आपण गप्पा करूया. काका, मावशी, तुमच्या दोघांचे खूप खूप मनापासून स्वागत करा अक्षयजीमध्ये. तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा की जेव्हा कमर्शियल आर्टचं करिअर अक्षयजी करत होते पण त्यासोबतच नृत्य शिकायचा विचार त्यांचा होता आणि त्यांनी तो पहिल्यांदा तुम्हाला सांगितला, तुमची प्रतिक्रिया काय होती? तुम्ही त्याला कशा पद्धतीत उत्तर दिलं? जेव्हा अक्षयने मला सांगितलं प्रथमच की मला काही छंद एक डान्स करायचा आहे, तर मी म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कर तू म्हटलं. आणि शिक्षण तर चालूच होतं ना, ते सोडून द्यायचं नव्हतंच. आणि मग जवळपासच्या एका याच्यामध्ये संस्थेमध्ये तू घे ॲडमिशन. मी त्याला सांगितलं की म्हटलं तुला काय करायचं आहे, तुझी काय इच्छा आहे? कुठच्या डान्स पद्धतीत? क्लासिकल करायचं. म्हटलं ठीक आहे, म्हणजे करशील ते छान कर म्हटलं, जसं तुला होईल तसं कर. कारण शिक्षण पण चालू होतं इकडे जे स्कूल ऑफ आर्टचं आणि निगडीतच होतं ना. घरी वडील, आजी आजोबा यांच्या रिएक्शन्स काय? वडिलांना तर कळलंच नाही की तिची, मला माहिती आहे की अपोज होणार, म्हणजे नाराज होणार ना, हे काय हे नवीन असं, कारण क्षेत्रच वेगळं होतं काहीतरी. पण म्हटलं 2-3 महिने आपण जरा बघूया काय रिॲक्शन आहे ती, अक्षयला कितपत जमतंय किंवा काय ते. मग अक्षय जवळच्या एका संस्थेमध्ये जॉईन झाला. मग 2-3 महिने बाबा म्हणायचे हा दर शनिवारी ते कुर्ता आणि पायजमा घालून जातो कुठे? प्रथम मी सांगितलं नाही इथेच जातो, आणि मग टाळाटाळ केली. 2-3 महिने असेच गेले. आणि मग एक दिवशी मी सांगितलं त्यांना की तो असा माझ्या परमिशनने डान्स, भरतनाट्यम डान्स शिकायला जातोय म्हणून, जाऊ देत ना एक्सपिरियन्स. हा म्हणजे म्हटलं त्याला तो नाहीतरी जिममध्ये वगैरे जाणार नाहीये, तर आपण आपलं एक्सरसाइज म्हणून करतोय तर करून देतो. मग काय नाही, बाबांनी सांगितलं ठीक आहे तू म्हणतेस त्याप्रमाणे. खरंच आईकडे पदार्थ म्हणा किंवा नवीन विचार म्हणा, हा घरच्यांच्या गळी कसा उतरवायचा हे एक आईच उत्कृष्टपणे करू शकते. एकदा असाच एक सत्यनारायणाची पूजा होती, तेव्हा मी म्हटलं एक अक्षय तू एक आज प्रेझेंट कर, म्हणजे सगळ्यांना कळून दे, काका काकी आमचे जे काही रिलेटिव्ह आहेत त्यांना. मग त्याने एक कृष्णावरती एक बसवलेला एक हे केलं, नृत्य केलं आणि सगळे अचंबित झाले, हे कधी घडलं काय घडलं हे कळलंच. म्हणजे इतकं सरप्राईज केलं, किती सुंदर, म्हणजे त्यांनीही अप्रिशिएट केलं ते. पण मग इतरांच्या प्रतिक्रियाही कशाच होत्या पॉझिटिव्ह? हे असं कानावर तर येत होतं की हे वेगळं क्षेत्र, असं काय मुलगा म्हणून तुम्ही ते निवडलं किंवा त्यांना परमिशन दिली. तर आम्ही काय त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. फक्त जेव्हा अक्षयला काही गोष्टी कळल्या तेव्हा अक्षयला मी सांगितलं की ते तुला जे काय अपेक्षित आहे ते कामातून दाखव. म्हणजे आता त्यांच्याशी वाद घालून नको किंवा ही बोलण्याची वेळ नाहीये, तर आपण आपल्या कृतीतलं कामावरती फोकस करून ते सिद्ध करूया. किती छान अक्षयची. खरंच म्हणजे नृत्यातला जो ग्रेस असतो ना तो तुमच्या आई वडिलांनी तुमच्या आयुष्यामध्ये आणले असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आपल्या मुलाला पहिला घुंगराचा जोड आणून देणारे त्याचे वडील. खरंच काका किती कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणजे आजही आपल्याकडे घरांमध्ये मुलींना सुद्धा नृत्य शिकण्यावरती आक्षेप घेतला जातो किंवा त्यांना त्यासाठी परमिशन मिळायला खूप वेळ लागतो, आणि तुम्ही इतकं छान हे एक्सेप्ट केलं. त्याविषयी सांगा, त्या प्रसंगाविषयी सांगा जरा. कसं होतं, म्हणजे माझी तर इच्छा होती त्यांनी आर्किटेक्ट वगैरे व्हावं, पण नंतर मला जेव्हा कळलं की ह्याला नृत्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर हॉबी म्हणून शिकतोय, तर म्हटलं व्हाय नॉट, एव्हरीबडी एक्सेल्स इन इंजिनिअरिंग अँड डॉक्टर्स, व्हाय नॉट हॅव सम अदर फील्ड विच ही वॉज इम्प्रूव्हिंग हिमसेल्फ इन दॅट फील्ड. सगळ्यांनीच काय इंजिनियर आणि डॉक्टर व्हायचं, लेट हिम डू हिज ओन. मला कळतंय काका तुमच्या डोळ्यात त्याचे अश्रू आहेत ना, खरं तर आनंद अश्रू आहेत, कारण आपल्या मुलाचं कर्तृत्व बघून तुम्हाला अगदी प्राऊड फील होत असेल नाही का? अक्षयजी, तुम्हाला आतापर्यंत इतके सगळे कलाविष्कार केल्याबद्दल बरेचसे अवॉर्ड्स जे मिळालेले आहेत, तर त्या अवॉर्डच्या विषयी थोडीशी माहिती द्याल का? तुम्ही आत्ताचा उल्लेख केला की वडिलांच्या डोळ्यातले अश्रू, आनंदाचे अश्रू, मला वाटतं सगळ्यात मोठा पुरस्कार काही असेल तर तो माझ्या आईवडिलांकडे असलेलं समाधान जे आहे त्यांच्या मनातलं, तोच एक मोठा अवॉर्ड आहे. आणि त्याशिवाय गुरूंच्या मार्गदर्शनाने भारत सरकारची नॅशनल सिनियर स्कॉलरशिप मिळाली होती. MA भरतनाट्यममध्ये सुवर्णपदक प्राप्त होतं. कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर याच्याशी संलग्न असलेलं एक महाविद्यालय जे मुंबईत आहे,
डॉक्टर संध्या पुरेचाजी यांचं भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स तिथे MA भरतनाट्यम केलं होतं. आणि मग अनेक कार्यक्रमांमध्ये जो सहभाग झाला त्यातून तरंगमणी, तरंग पद्म अशा काही पदवी त्या तिकडच्या संस्थांनी शिक्षकांनी दिल्या होत्या. Appreciation from gurus was vital to know, and it was very encouraging. अक्षयजी, ह्या वर्षी आपल्या व्हायटमिन आर्ट अकॅडमीला तब्बल 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे हे वर्ष खूप महत्त्वाचं सुद्धा आहे. तर तुमच्या ह्या अकॅडमी विषयी सांगा. नृत्य सादर करणं आणि नृत्य शिकवणं ह्या 2 वेगळ्या कला आहेत. आणि नृत्य शिकवताना किंवा कुठलीही कला, कुठलाही विषय शिकवताना त्या शिक्षकामध्ये सुद्धा आई वडील पुन्हा असले पाहिजेत. म्हणजे त्या मायेनं सुद्धा शिकवलं पाहिजे, तर ती शिक्षक आणि विद्यार्थ्यामधली जे नातं आहे ते निर्माण होतं. तर आई वडिलांच्यामुळे तोही एक मला फायदा झाला, कारण वडिलांची शिस्त, आईचं प्रेम, आईची माया या दोघांचा संगम साधून मी नृत्य शिकवताना याची सुद्धा त्याला जोड दिली. आणि त्याच्यामुळे आज जेव्हा मी शिष्यांकडे पाहतो तेव्हा असं मला वाटतं की ती माझ्याच कुटुंबाचा एक भाग आहे आणि त्याच दृष्टीनं तेही पाहतात, तेही तसेच प्रेमाने जोडले गेलेले आहेत. आता स्टुडंट्स, विद्यार्थी सुद्धा आम्हाला आई बाबा म्हणायला लागले. पण ते एवढे सपोर्ट करतात की स्टुडंट पण खूप सपोर्टिव्ह आहे. अक्षयजी, 10 वर्ष झाली तुम्ही नृत्य शिकवत आहात आणि त्याआधी तुम्ही नृत्य शिकलेले 3 वर्ष. या इतक्या वर्षांमध्ये काही फरक पडलेला दिसतोय का? म्हणजे तुमच्याकडे नृत्य शिकायला आता मेल नर्तक किंवा मुलं किती आहेत ते सांगा. अगदी खरं सांगायचं तर आत्तापर्यंत एक 6 ते 7 मुलं शिकायला आलेली होती. मात्र काही काळानंतर ती सोडून निघून गेली, कारण त्यांना शिकण्याची इच्छा होती, पण आई वडिलांकडनं तेवढं प्रोत्साहन त्यांना मिळालं नाही. ही शोकांतिक आहे. एक विद्यार्थी आहे सध्या जो शिकतोय, त्याची आई ही दक्षिण भारतातली आहे आणि तिचा पूर्ण पाठिंबा त्याला आहे. त्यामुळे तो आता एक 4 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे इतर कोणाचा पाठिंबा नसला तरी आपल्या आईच्या पाठिंब्यामुळे तो हे शिकतोय. किती छान, खूपच छान. तुम्ही आतापर्यंत इतके कलाविष्कार सादर केलेले आहेत, इतके कार्यक्रम तुमचे झालेले आहेत, पण अशी एखादी अभिप्राय किंवा प्रतिक्रिया जी आजही तुमच्या लक्षात आहे? रामराज्य संकल्पनेविषयीच सांगतो. सुस्वागतम रामराज्यम नृत्य नाटिकेचे जेव्हा प्रयोग होतात किंवा नृत्य संकीर्तनाचे प्रयोग होतात आणि मग हे प्रेक्षक जेव्हा बॅकस्टेजला येऊन सांगतात की आम्हाला पुन्हा कधी कार्यक्रम असेल तेव्हा नक्की तुम्ही बोलवा, की डोळ्यामध्ये पाणी असतं तेव्हा त्यांच्या, घट्ट मिठी मारतात, हात हातात घेतात, तीच पोचपावती असते असं मला वाटतं. अक्षयजी, खरंच खूप छान. म्हणजे तुमच्याशी गप्पा करून, तुमचे इतके छान नृत्य प्रकार बघून, तुमच्या परिवाराशी बोलून खूप छान वाटतं. म्हणजे मुलांना क्रिटिकल डिसिजन घेण्यासाठी कसं पॅरेंटिंग करायला हवं याचे धडे ते देतात आणि तुम्ही मुलांना इतके चांगले संस्कार आणि नृत्यासारखा एक अभिजात वारसा पुढे घेऊन जातात. तुमच्या या कार्यासाठी, तुमच्या सर्व उपक्रमांसाठी आणि तुम्ही इतक्या वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा केल्या यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी धन्यवाद. पंढरीच्या ह्या वास्तूमध्ये अक्षयजींनी आपल्या प्रत्येक गुरूंचं स्मरण ठेवलेलं आहे. भरतनाट्यमसारख्या अभिजात कलेला नृत्य संकीर्तन, रामराज्य ह्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा अभिनव प्रयोग आणि त्यासाठी त्यातील गाणी, निरूपण, वेशभूषा, अलंकार या प्रत्येक गोष्टीवर घेतलेली मेहनत आणि त्यातून झालेलं उत्कृष्ट सादरीकरण हे प्रत्येक प्रेक्षकाला भारावून टाकतं. अक्षयजींसारख्या एका मनस्वी, सर्जनशील आणि तितक्याच विनम्र कलाकाराला भेटण्याचा आनंद आणि त्यांच्यासोबत त्यांच्या ह्या नृत्य पंढरीची वारी तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडली असणार.